तर वादग्रस्त प्रोबेशनर IAS अधिकारी पूजा खेडकरची ऑडी कार पुणे पोलिसांनी अखेर ताब्यात घेतली आहे। पूजा खेडकरच्या बंगल्यावर पोलिसांनी कार जप्त केली आहे। चतुशृंग वाहतूक विभागाच्या पोलीस स्थानकात बॅरिकेडिंग लावून ही कार ठेवण्यात आली असून पूजा खेडकर यांनी याच ऑडी कारवर लाल दिव्यासह महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावला होता। दरम्यान या कारसह कारची कागदपत्र तपासण्यासाठी हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांनी खेडकरांना नोटीसही बजावली होती। हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाईचे आदेश सुद्धा देण्यात आले। दरम्यान पूजा खेडकरनं 2 दिवसांपूर्वीच ऑडी कारचा 27,600 रुपयांचा दंड भरल्याची माहिती समोर आली आहे। पुणे पोलीस आता पुढील तपासणी आणि कागदपत्र पडताळणीची कामं करणार आहेत। पूजा खेडकर यांनी वापरलेली हीच ती ऑडी अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेली। स्वतः खेडकर कुटुंबियाच्या ड्रायव्हरनीच रात्री ही गाडी इथं आणून ठेवली, कारण आरटीओ पोलिसांनी रितसर त्यांना नोटीस दिली होती। जरी खेडकर कुटुंबियांनी या गाडीवरचा जो दंड होता चलनचा तो ऑनलाईन भरला असला 27,400, तरीही या गाडीची पाहणी आरटीओ आणि ट्रॅफिक पोलिसांना करायची होती, कारण याच गाडीला इथं वरती अंबर देवा लावला गेला होता आणि जे पाठीमागून स्टिकर आहे महाराष्ट्र शासनाचं ते लावलं गेलं होतं। गाडीचा नंबर आहे MH12 AR 7000 ह्या गाडीचा नंबर आहे आणि याच गाडीवर आता पुणे पोलीस पुढची सगळी चौकशी करून कारवाई करतील आणि जे पूजा खेडकर यांनी प्रोबेशनरी पिरियड मध्ये पुण्यात जी गाडी वापरली ती हीच गाडी आहे। त्यामुळे आणखीन पुढे कारवाई काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण मोटर व्हेहिकल ऍक्ट नुसार फार दंडात्मक कारवाई असते, ती ऑलरेडी झालेली, दंड भरून झालेला आहे। त्यामुळे इथून पुढे पुणे ट्रॅफिक पोलीस या गाडी संदर्भात नेमकं काय कारवाई करतात हेच पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि नंतर एक ब्रेकिंग बातमी आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटलेला आहे। विशाळगडावर अतिक्रमण त्वरित काढा ही बातमी पाहणार आहोत। मात्र आता एक पाहतोय विशाळगड परिसरामध्ये तणावपूर्ण स्थिती आहे। न्यूज 18 लोकमतची कार सुद्धा या ठिकाणी अडवण्यात आलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या कारवर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच विशाळगड परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते। तर न्यूज 18 लोकमत या ठिकाणी कव्हरेजसाठी गेलेला असता न्यूज 18 लोकमतच्या कारवर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। या संपूर्ण कव्हरेज पासून न्यूज 18 लोकमतला सुद्धा रोखण्यात आलेला आहे। कार देखील अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। विशाळगड परिसरामध्ये अजूनही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर आपण पाहतोय आत्ताची ब्रेकिंग बातमी। कोल्हापूरमध्ये विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा जो आहे तो सर्वाधिक पेटलेला असून विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलनादरम्यान विशाळगडावर स्थानिक नागरिकांना मारहाण करण्यात आली, घरावर दगडफेक करण्यात आल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलाय। आणि हे सगळं कव्हरेज करण्यासाठी न्यूज 18 लोकमतची टीम या ठिकाणी पोहोचली असता न्यूज 18 लोकमतच्या कारला अडवण्यात आलेला आहे, टीमला अडवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर अजूनही विशाळगड परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय। तर कारवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या ठिकाणी अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे। पोलिसांचा बंदोबस्त तैनात असताना देखील विशाळगड परिसरामध्ये तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळते। तर नुकतंच न्यूज 18 लोकमतच्या कारवर सुद्धा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते। हे संपूर्ण कव्हरेज करण्यासाठी न्यूज 18 लोकमतची टीम या ठिकाणी पोहोचली, मात्र ही कार सुद्धा अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तरी आत्ताची आपण सगळी ताजी दृश्य पाहतोय। कोल्हापुरातली विशाळगडावरची ही दृश्य आहेत। या ठिकाणची अतिक्रमणं जी आहेत ती हटवा, त्वरित हटवा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे। तर विशाळगडावर नागरिकांना मारहाण करण्यात आली, तिथल्या रहिवाशांच्या घरांवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। हिंदुत्ववादी संघटनाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात जमावबंदीचा आदेश सुद्धा लागू आहे। तर परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झालाय आणि हे सगळं कव्हरेज करण्यासाठी आमची टीम या ठिकाणी पोहोचली असता न्यूज 18 लोकमतची कार अडवण्यात आली आणि त्याचबरोबर कव्हरेज पासून सुद्धा रोखण्यात आलेला आहे। तर ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमण काढावं अशी मागणी घेऊन संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेत। हजारो शिवभक्तांना घेऊन संभाजीराजे हे विशाळगडाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। तर विशाळगडावर जाण्याआधी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर मला अभिमानच आहे। विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलंय।
हे अतिक्रमण कुणीही खपवून घेऊ शकत नाही असा इशारा संभाजीराजेंनी दिलाय। विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं अशी माझी मागणी आहे असं संभाजीराजे यांनी म्हटलंय। आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगड आहे। विशाळगडावर ज्या किल्ल्याने शिवाजी महाराजांना संरक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं, ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, करवीरच्या संस्थापक तारा राणींची राजधानी होती, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपून घेऊ शकत नाही। किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो। त्या ठिकाणी बरेच पोलिसांची फौज देखील ठिकठिकाणी उभी करण्यात आलेली आहे। बंदी आदेश सुद्धा जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आले। प्रशासनाच्या भूमिकेकडे तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांना जे काही करायचं। मी तर एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाहीये आणि ह्या दृष्टिकोनातून पूर्वी सुद्धा गेलोय आणि आजही निघालोय, इतकंच फरक आहे।